नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. निघालोय आम्ही आता जयपूरला. हा शमुएल, हा दादा. नमस्कार. नमस्कार करे शमुएल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता आम्ही निघालेलो आहे जयपूरला, राजस्थान मध्ये फिरायला. ब्लॉग कंटिन्यू करा, पुढचे तुम्हाला अपडेट भेटत राहील. तोपर्यंत बाय. आहे चाकणचा घाट. एवढं काही रिस्की नाहीये. तुम्ही बोलत राहा, तुमच्या गप्पा मारा तुम्ही दोघं. हा जो कॉर्नर आहे का शंभरला, एकदम मी जुन्नरवरून येत होतो रात्री. ते नाही का मी टू व्हीलर वरती यायचं बघ, तोंड बीड बांधत सगळं एकदम. किस्सा आहे का मित्रांनो? किस्सा तिकडे फेकते. इथं दोघं जण पडले भाऊ, पडले टू व्हीलर वरती. मी आपलं उतरलो गाडीवरून खाली, त्याच्याकडे लाईट बीट लावला आणि खाली आलो मी त्याला हात द्यायला. ते मला पण पडले परत, कारण अंधारात मी दिसलो नाही. बिकॉज ही इज ब्लॅक. लिटरली म्हणजे खरंच चाललेलो आहे मी. मला बोट पडली आणि मी त्याच्यात काय हेल्प पाहिजे का? आपली गावठी भाषा भारी आहे. हा नवीन रस्ता आहे. हा नवीन रस्ता बनलेला आहे. शिवरस्त्याला जोडून आहे. कोणता रस्ता ना? शिवरस्ता. शिवरस्ता म्हणजे काय असतं? शिवरस्ता म्हणजे गावठी भाषा. तू गावठी, तुला गावठी कळत नाही. नाही ना, थोडी थोडी गावठी. अर्धा गावठी, अर्धा अर्धा गावठी मी. हा पुरा गावठी आणि हा सेमी गावठी. इंग्लिश वाला आहे का? हा सेमी गावठी. शंभर शेलार. हे बघा मित्रांनो, केवढा भारी व्ह्यू आहे. दिसणार मला तो. तुम्ही बघू शकता सातकर बंधू दाभाडे. तुम्ही बघू शकता ना. शामराव, अरे गिटार काढ ना. गिटार बिटार काढ जरा. त्याला म्हटलं का मित्रांनो, संध्याकाळ होत आलेली. स्मॉल हॉल्ट घेतलेला आहे आम्ही आता इथं. स्मॉल स्टॉप घेतलेला आहे आम्ही. आणि आपली क्वीन बघा आता तुम्ही. हे आपली क्वीन. कुठे चष्मा? वातावरण पावसात झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तिकडं पुढं पाऊस आहे असं वाटतं मला, नाशिकच्या साईडला. आता आम्ही संगमनेरच्या जवळ आलेलो आहे. काय रे, काय पाहिजे? मित्रांनो, आता फोटोशूट झालेला आहे आमचं म्हणजे फक्त ह्या परत झालेलं आहे त्याचा. आम्हाला नाही आवडत फोटो वगैरे काढायला. का गुलिगतचा नाही काढला? हा गुलिगत आहे. आपला गुलिगत आहे. मित्रांनो, बॉबी आणलेली म्हणजे आमच्याकडे पोंगे म्हणतात त्याला. पोंगे आहेत. पोंगे खातोय आम्ही सगळे. आता आम्ही कुठे आहे आपण आता? हे काय पंपचा
दाबा. पप्पूचा दाबा. पप्पूचा दाबा. पप्प्याजवळ आहे का? पपड्याला घेऊन चालला. आम्ही या पपड्याला घेऊन चाललेलो आहे. याचं टोपण नाव मित्रांनो पपड्या आहे. पपड्या म्हणतो याला मी लाडाने. पपड्या. पण पपड्या फक्त बोलायला आहे, तसा तो IAS भावी IAS आहे तो आमचा कलेक्टर. आहेस पपड्या. आईचं पपड्या आहे का? कालच त्याने MPSCची एक्झाम प्री एक्झाम दिलेली आहे. कधी रे? रविवारी. आता प्री क्रॅक झाल्याच्या नंतर मेन्स, नंतर डेप्युटी कलेक्टर, पुढच्या अटेम्प्टला डायरेक्ट IAS. आयटम कोणती? UPSC. अटेम्प्ट म्हणायचं आहे का तुला? पुढच्या अटेम्प्टला अरे पुढच्या अटेम्प्ट ATTEMPT अटेम्प्ट. बघत राहा मित्रांनो ब्लॉग, असं इंटरेस्टिंग होणार आहे. आपण दिवसाचं निघालो होतो, आता रात्र होत चाललेली आहे. रात्र झालेली आहे ऑलमोस्ट. आता वाजलेले आहेत 6:15 वाजता इतका अंधार आहे मित्रांनो. कारण हिवाळ्याचे दिवस आहे. हिवाळ्यामध्ये लवकर अंधार पडतो. नाही गुमराह रस्ता नाही रे, ते आपलं कुठला रस्ता कुठली वळण. झाला अण्णानू आहे का? तो आहे ना ते काय नाव त्याचं पांडू. मित्रांनो पार्सल घेऊन चाललेलं आता. जेवायला थांबलोय संगमनेरमध्ये. पार्सल घेतलंय. आता एखादं हॉटेल बघतो जेवणासाठी. तिथं निवांत बसून जेवणार आहे. आता भूक लागलेली आहे. चला. आता हॉटेलच सापडत नाही आम्हाला जेवायला. आता हॉटेल नाही भेटलं तर गाडीतच जेवणार आहे आम्ही आता. मी तर बोनेटवर म्हणतोय. बोनेटवर एक नंबर जेवण. शमोल तुझं काय म्हणतो? बोनेटवर आता बोनेटवर जेवायचा प्लॅन आहे सर. रोड साईड बघू आता अंधारात बोनेटवर जेवायचं आता आम्हाला. काय मेनू आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने थांबल्यावर. मेनू एक नंबर आहे आमच्याकडे जेवायला. मित्रांनो गुड नाईट. आलेलो आहे हॉटेलमध्ये. झोपतो आता. हॉटेल नाही आहे, मित्राचा फ्लॅट आहे. मित्राच्या फ्लॅटवरती झोपलेलो आहे आता. आता डायरेक्ट उद्या सकाळी 4ला उठायचं. सुरतला हॉल्ट ठरला होता आमचा, तो उशीर झाला. नाशिकमध्ये हॉल्ट झाला आमचा आता. तर झोपलो आहे आता नाशिकच्या फ्लॅटमध्ये मित्राच्या. आणि आता खूप झोप आलेली आहे, थकलेलो आहे ड्रायव्हिंग करून. आता मी झोपणार आहे. उद्या सकाळी पहाटे 4ला उठणार आहे आणि निघणार आहे डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले पहाटचे किती वाजले रे? 5:30. बघू शकता पाऊस चालू आहे. रात्री 2 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. लाईट गेलेली आहे, दिसत नाही. रात्री 2 वाजल्यापासून लाईट गेलेली आणि रात्री 2 वाजल्यापासून पाऊस पण चालू आहे. आत्ता निघालेलो आम्ही 5:30 वाजता. सकाळी बाथरूमला जायला पाणी नव्हतं. बाथरूमला जायला पाणी नाही. आता मॉल बघणार आहे एखादा, मॉलमध्ये जाणार आहे. तिथं आंघोळ वगैरे करणार आहे. मग आता बघू जायचं आहे. आता राजस्थानाला 14 तास लागणार इथून जायला नॉनस्टॉप. तिकडे पाऊस नसला पाहिजे आता राजस्थानला. लगता है बर्फ पडने वाली. चला निघालो आता.
सकाळचे 6 वाजलेले तरी पण उजेड पडलेला नाही अजून. सूर्य उगवला नाही, पाऊस चालू आहे. आणि या अंधारामध्ये आम्ही निघालेलो आहे. चुकीच्या टाइम. काय चुकीच्या टाइमला बघा, बघू शकता तुम्ही अंधार कसला डेंजर आहे. तो अंधार पण दिसत नाही. तो अंधार पण दिसत नाही, इतका डेंजर अंधार आहे तो. अंधार बघायचा का? दिसला का? नको रे, लाईट लाव. डेंजर रस्ता आहे मित्रांनो पावसा पाण्याचा. रात्रीपासून पाऊस चालू आहे नाशिकमध्ये. पण मुरात आनंद लुटलेला आहे आम्ही अंधाराचा. लाईट गेली. हा, घरात लाईट पण गेली रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजल्यापासून लाईट गेलेली मित्रांनो. आता इकडं पाऊस नाही, पण त्रास होतोय. इथं पाऊस पडला नाही रात्री पण असं वाटतंय. ओलं दिसत नाही खाली, कोरडे. मित्रांनो घाटात चाललोय आता. पेठ आणि नाशिकच्या मध्ये हा घाट आहे. घाटाचं नाव काही इथं दिसलं नाही, पण आहे. डेंजर घाट आहे. शार्प टर्न. शार्प टर्न मारलेला आहे या ठिकाणी आमच्या ड्रायव्हरने. ड्रायव्हर ड्रायव्हर सोंडे. आणि तर सगळे ट्रकच दिसते आम्हाला. तर आमची कार, दुसरी कार दिसलीच नाही आम्हाला. एकच कार दिसली, त्याच्यानंतर सगळे ट्रकच आहेत. आता थोडेफार लोक दिसायला लागलेत. उजेड पडायला लागले आताचे. 6:30 वाजले तरी पण उजेड पडला नाही. NH848 NH848 घाट आहे का? रस्त्याच ना, नॅशनल 848. बघू शकता मित्रांनो घाटाचा रस्ता चांगला आहे. पण हो, आता हा टर्न बघा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला. आता हा टर्न म्हणजे एकदम रॉंग टर्न. पिक्चर बघितलेलं आहे का? रॉंग टर्न सारखंच रॉंग टर्न आहे. जागी सरकून बसण्यासारखं टर्न आहे. जागी सरकून बसायचं. पण भारी वाटतं मित्रांनो सकाळी सकाळी पहाट. सकाळी वावरात जसं लग्न असतं एखादं आणि त्या लग्नामध्ये सगळे बसतात लग्न लागत असताना, आणि लग्न लागल्यानंतर तिथं जागीच टर्न करून बसतात लगेच जेवणाला. वावरातल्या लग्नाचा एक्सपिरियन्स चालू. ब्रदर जागीच फिरून बसायचं. ब्रदर से समथिंग. हा पण टर्न बघा, जागीच सरकण्याच टर्न आहे. बघून घ्या मित्रांनो. तुम्हाला घाटच दाखवायचं मला या ब्लॉग मध्ये. कोणता? सापासारखा रात्री बघत होतो. हा, तोच टर्न आहे नाही इथं पुढं. हा टर्न बघ सोनू, जागी येटोळा टर्न म्हणतात त्याला. साप वेटोळा मारतो तसा हट्ट नाही मित्रांनो. समोर जाऊन मागं जायचं आपल्याला. इथं ट्रक जास्त आहेत कारपेक्षा. एक 2 व्हीलर वाला पण दिसलेला आहे कांटोपडा लावून. 2 व्हीलरवाला थंडी गाठ्यात चाललेला आहे मित्रांनो. मित्रांनो हा ब्लॉग इतका मोठा होणार आहे का याचे 3 पार्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. मला असं वाटतं या नाही ना, मला असं वाटतं मॅच चालवला सिंगल टायगर समोर. सिंगल टायगर चॅनलला सबस्क्राईब करू नये माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो सगळं केलं, पण मी तुम्हाला एकच सांगायचं विसरलो. आता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. आता हे आमचे सगळे जोकर आहेत बसलेले. जोकर नंबर 1, जोकर नंबर 2. सकाळचे 6:30 वाजलेले पाठचे. इनामबारी डॅम आहे. कमीत कमी 2 ते 3 वर्षानंतर ह्या लोकांनी पाठ बघितले असेल. हे उठते सकाळी 11-12 वाजता. मी रोज बघतो. मी 4ला उठतो पहाटे, 5, 4:30, 5 वाजता.
ब्लॉग मध्ये खरं बोलायचं असतं खोटं बोलायचं असतं. खरं बोलायचं असतं. मग यांनी तर पार्ट 3 वर्षानंतर बघितलेली, यांनी 2.5 वर्षानंतर मागच्याने तुझं कमेंट सेक्शन ऑफ ठेव बरं का. खाड बघा मित्रांनो, यांची बोलवचन तुम्ही इग्नोर करा. कमेंट सेक्शन ऑफ ठेवतो तुम्ही 9 मिनिट ठेवशील. यांची बोलवचन इग्नोर करा. मोटिवेशनल थॉट्स तुम्ही घाट कमेंट्स एन्जॉय करा. रोड ट्रिप. रोड ट्रिप नाही आता हे. गुजरातला एंट्री झालेली मित्रांनो. गुजरातमध्ये स्वागत छे. काय होतं रे गुजरात में स्वागत छे. आता गुजरातच्या बाउंड्रीवरती आम्ही बघू शकता तुम्ही. गुजरातची बाउंड्री तुम्हाला दाखवतो मी, थांबा 2 मिनिटं. अशी आहे गुजरातची बाउंड्री. ती चेक पॉईंट होता पण त्यांनी आम्हाला काही चेक केलं नाही. ते ट्रकवाल्यांना चेक करत होते. मला वाटतं पुढं ते चहा प्यायचं, पण चहा प्यायला पण आम्हाला काही सापडत नाही. इतका जंगल रस्ता. तिथं होता चहा, तुझ्यामुळे चहा प्यायला भेटला नाही. वाघार माणूस पुढं- नाशिकमध्ये होता चहा. दादा कुठं ऐकलं दादा एवढं जप्त स्थापित करत चालला. अरे किती बेकार असं ना बाबा या बाबा. हो हमारे देश, पधारो हमारे देश. आंघोळ केली नाही काही नाही, गॉगल लावून काय फिरतो तू. सोनार बाबा आहे सोनार बाबा. चाटाड बाबा दिसतो मला. सोनार बाबा बरोबर आहे ना. हे काय कोणती मशीन आहे? तुषार साई AR सोनू सोनू कोण? सोनू आंबापाडा, सोनू कोण आहे पण? सोनू तुझं नाव काय रे? कोटालगाम. तुझं नाव काय? नाव सांग ना तुझं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आमकाम काहीतरी असं. सोनार बाबा आहे. आता मला चहा प्यायची इच्छा होती. मला वाटतं आपण देतो नकोच. हॉरर किल्ले बघणार आम्ही ब्लॉग मध्ये. हॉरर किल्ले राजस्थानचे. कुल्हारा इकडचं पुणे हे दाखव ना जरा तू. इकडची गरिबी गुजरातची. गुजरात. हा गुजरातची गरीब नाही हो, तो मोदीला श्रीमंत केलं गुजरात. अरे ते आता विहिरीतून पाणी काढतात पोरी. तर आम्ही राजस्थानला लागणार आहे कुलधारा. नंतर ते हॉटेल भुतटके गाव येते कुलधारा. त्याच्यानंतर भानगड किल्ला, तू जायचं एकटा. चित्तोडगड. आम्ही सगळे विजिट करणार सगळे आहे. नाही बाळा, सगळे नाही. जयपूर बघणार आम्ही. जयपूरला पिंक सिटी जयपूर. आणि उदयपूर कोणती? व्हाईट सिटी आहे. आणि उदयपूर बघणार आम्ही. व्हाईट सिटी आहे. व्हाईट सिटी. Editing चालू करतात. वन हे बघ आलं चेक पॉईंट दाखव. पधारो गुजरात पोलीस. तुम्हाला आता चेक पॉईंट दाखवतो मित्रांनो. बघू शकता गुजरात पोलीस. हा गुजरातचा चेक पॉईंट. आणि गुजरातची गरिबी. सुरत मध्ये थांबणार आहे का आपण? मित्रांनो सुरतमध्ये थांबायचा प्लॅन आहे. कपडे घ्यायचे 1 किलोवर तिथं. किलो दार किती रुपये किलो आहे? 300 रुपये किलो कपडे भेटतात मित्रांनो तिथे. तुम्हाला मी ॲड्रेस देऊन ठेवतो कमेंटमध्ये. लिंक पिन करून ठेवतो ॲड्रेस. मित्रांनो फायनली चहा भेटलेला आहे. बघा हे गुजरातमधलं हॉटेल. काय नाव आहे ते? कर्मवीर काय काय माहिती ते नाव. नामृतुल्यच आहे. आरोग्यदायी भोजनिया काहीतरी आहे ते, पण आहे चहाचं हॉटेल आहे ते. आता आम्ही इथं चहा पिणार आहे मित्रांनो. गुजरातचे रोड बघा कसे. व्ह्यू चांगला आहे इथं. दोघं जण
चालले चहा प्यायला. तोंड नाही धुतलं, काय नाही धुतलं आणि चहा प्यायला चालले. हे बघा कसे चहा बिस्किट खात आहेत. चहा चांगला आहे मित्रांनो. गुजरातचा चहा बघून घ्या. आपल्या महाराष्ट्रासारखंच आहे. ते दाखव ना कर्मवीर अमृतसिंह कसं लिहिलेलं. दाखवलं ते वरती. आता मी चहा पिऊन सांगतो तुम्हाला कसा आहे. कसा आहे रिव्ह्यू, प्लीज रिव्ह्यू अबाउट टी. मी जसं म्हणतो तसं नाही, म्हणजे चांगलं नाही अर्थात. हा बनवतो तसा नाही चहा, म्हणजे एकदम भारीचा आहे. चांगलाच आहे गुजरातचा, घेऊ शकता. गुजरातमध्ये नाश्त्यासाठी थांबलो मित्रांनो. गावाचं नाव काय दादा आहे? दादा गावाचं नाव काय आहे? पार्टी पारडी गावात थांबला मी गुजरातमध्ये. बघू आता काय. दवाणी दुकान दवानी दुकान म्हणजे मेडिकल काय नाव आहे? दवानी दुकान म्हणजे मेडिकल. गुजरातीमध्ये दवानी दुकान. बघू आता काय नाश्ता भेटतोय, शोधतोय आता. गावात भूक लागली. दोघं बघा किती भूक लागली ना. मला सोडून चाललेत पुढं. भारी मस्त वाटतंय सकाळी सकाळी गुजरातच्या गावांमध्ये. गाव आहे मित्रांनो गुजरात. मोदी साहेबांचं गाव आहे. मोदी साहेबांचं राज्य आहे गुजरात. इथं काहीतरी वडापावची गाडी दिसते मित्रांनो. बघू आता वडापाव आहे काय आहे. देखते. हे बघा वडा. जिलेबी फाफड़ा क्या है नाश्ते को? नाश्ता करने को क्या है? आपको सब फाफड़ा जलेबी ढोकला सांभर पिझ्झा दाल का पेटीज चायनीज पास्ता हे आहे नाश्ता मित्रांनो. बघून घ्या काय काय नाश्ता आहे गुजरातचा. हा फाफड़ा, जिलेबी, समोसा, पोहा. ये हो क्या पोहा है क्या? शेव खमनी काय काय शेव खमनी. और ये बघू आता काहीतरी नाश्ता करतो. दादाला बोलून जिलेबी फाफडा घेतला मित्रांनो. बघू आता कसं आहे टेस्ट. जेठालालचा जिलेबी फाफडा. जेठालाल का फेवरेट जिलेबी फाफडा. बघू आता कशी आहे टेस्ट. दादाला बोलू इकडं. कशी आहे टेस्ट? भारी भारी. जिलेबी फाफडा. जेठालाल तुला सांगू जेठालाल. जेठालाल या दुकानात येऊन घेतला. हे बसलेले त्याचे भाऊ आहेत काउंटरवर. मी नाव घेऊ का? नाश्ता ए काय करताय? लोकांच्या शेतात पाणी पितात काय? मित्रांनो बघा गुजरातमध्ये लोकांच्या शेतात पाणी चोरत आहेत. हे बघा शेत आहे इथं. इंडस्ट्री. हे काय कंपनी काय? डिलिव्हरी कंपनी इथं कोणती तरी. अमेझॉन गाडी पार्क केली. थांबलो होतो इथं. सुरतच्या जवळ आहे आता आम्ही. ब्रो व्हॉट आर यू डुईंग?
वॉशिंग युअर हँड्स. पाणी होतं मित्रांनो आमचं सामान बघा, सामान किती डेंजर सामान आहे. किती बॅग बघा, 1 2 3, ही बूट शूजची बॅग आहे, 4 5 6, याच्यात बुट आहे. बापरे बाप, किती बॅग आहे, 3 जणांच्याच. तिकडे काहीच नाही. मित्रांनो हे बघा, MPSCचं पुस्तक वाचता. कोणतं आहे रे, राज्यसेवेचं काय कोणतं पुस्तक आहे ते, दाखव मला. हे बघा, ऍक्टर नंबर 1. हे आपला टीममेट आहे, आपल्या चॅनलचा टीममेट आहे, क्रू मेंबर. त्याचं वाचन चालू आहे. वाच भाऊ, कुठलं पुस्तक आहे फक्त सांग, कुठलं पुस्तक आहे. शूट अ ब्लॉग. अंकुश चौधरीचं आहे का मग. हाऊ टू शूट अ ब्लॉग. अरे पण हे पुस्तकाचं नाव काय. हाऊ टू शूट अ ब्लॉग. माझा मित्रांनो तो लाजतोय, बाहेरचा विषय. तो लाजतोय. आपल्या हडप्पा संस्कृती वाचतोय मित्रांनो, तो हडप्पा संस्कृती, त्याला करू त्याचा अभ्यास. तुम्ही एन्जॉय करा सुरत ट्रिप. आणि म्हातारीचं प्रेम बघा. हा मित्रांनो बघा, म्हातारी नाही पण हे नाही इकडे ते कुठं झेन मध्ये हे झेन त्यांच्या कारातली गाडी आहे. मी थोडंसं पास करतो त्यांना, पास तरी. आता हे झेनमध्ये बघा मित्रांनो, तो आजी आजोबा त्यांचं प्रेम बघा आतापर्यंत कसं टिकून आहे. आजकालचं त्यांची मुलगी पण होती, मागत होते मारता, मारला असता आम्हाला. होलसेल मार्केटमध्ये आलो मित्रांनो, सुरतच्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये. सुरत टेक्स्टाईल मार्केट गुगल मॅपला टाकल्याच्यानंतर भेटतं. हे बघा, हे लोक चालले साडी घ्यायला मम्मीला. लेडीज ड्रेस भेटतात तिथं, साड्या भेटते. हे बघा, घागरा चोली. किलोवर कपडे भेटत नाही मित्रांनो बरं का. हां हे बघून घ्या. हे बघा, या साड्या 70 रुपयापासून स्टार्ट होतं मित्रांनो. साडी 70, 100, 50. सुरतच्या गल्ल्या टेक्स्टाईल मार्केटच्या. प्लेन वाली साड़ी नहीं है, बगैर डायमंड वाली. छोटे बाहर गले करने होते. हाँ, हैवी वाला भी लेके आ जा, वो भी लेके आ जा. सगळे डायमंड है. अभी ज्यादातर वही सब डायमंड चला सध्या. ढोल ताश डाल डीजे संभळ जोरात लावायचा. मित्रांनो सुरतमधून निघालेलो आता शॉपिंग करून. रस्ता बंद इकडं, रस्ता बंद आहे आता. आम्हाला चाललं एक 1 वे फक्त आता. इकडून गाड्या तिकडून गाड्या. साड्या घेतल्या तिथून, काही नाही घेतलं दुसरं काही नव्हतं तिथं घ्यायला. काय फॉरेनचं आता घेतले असते कपडे. आणि किलोवर कपडे काही भेटत नसते इकडून. कोणाच्या हाफ भरोसा ठेवत जाऊ नका. आम्ही हाफ भरोसा ठेवून आलो होतो, किलोवर कपडे शोधतोय. घेण्या देण्याचे 3 तास घातले. काही नाही, आम्ही फिरत बसलो. काही नाही भेटत तिथं किलोवर. किलो काय भेटत नाही. आपल्या उल्हासनगरमध्ये भेटत सगळं. उल्हासनगरला भेटतं किलोवर, मुंबईला. किलोचा माल. आता चाललोय सुरतमधून, आता डायरेक्ट उदयपूर. बाया बोगसच राहते. आता जेवण करणार आहे आम्ही मध्ये. इथं भेटतं रस्ता बंद आहे. गोड जेवण, गोड जेवण भेटतं इथं सगळं. तेच खायला लागणार आहे. सर्व रस्ते बंद आहेत. सगळे रस्ते बंद आहे करत सर्वे. तुम्हाला थोडंसं गोवा नाही, सॉरी,
गुजरात दर्शन करू होतो तुम्हाला. अरे हा कारण किती प्रेमात आमचे- सांगू राहिला त्या माणसाला. कारण आमचं काय आहे 7-8 वर्षापासून यांनी दोघांनी प्लॅन फिसकून टाकलेला आहे. गोवा, कर्नाटक नाही, केरळ, कर्नाटक हे सगळे यांनी प्लॅन फिसकून आता हा कसा तरी झालेला आहे प्लॅन राजस्थानचा, जयपूरचा. त्या 2 दिवस झाले आम्ही जातो आले तुफान किती रात्री तरी पण निंदना सोडली. हा मी झेप घेतली आकाशी. स्वप्न होईन आता पुरी थोड्या वेळाने. व्हॉट हॅपन ब्रो, व्हॉट हॅपन? गुजराती गज्जू दाखव. व्हॉट आर यू थिंकिंग? व्हॉट आर यू थिंकिंग? हे काय घ्यायचं तुम्हाला डिमार्ट मधून? सिल्क घ्यायची का? डेअरी मिल्क सिल्क, किटकॅट घे सिल्क. मला एवढं 95 वाली 195 वाली. किती वाली? बबली भंगार आहे, ओरिओ भंगार आहे. डेझर्ट कुठे आहे? थांब ना, डेझर्ट कुठे? डेझर्ट असेल नाही तर. मित्रांनो आलेलो आहे आता सुरतच्या डिमार्टमध्ये. सुरतचं डिमार्ट आहे. वॉशरूम कुठे आहे? काय खातोय? तुला माहित नाही का? तुला माहित नाही? मला नाही येते. काय घेतलं तू आता? तिच्या अरे आपल्या सोबत होतं ना, येणे पैसे दिले. काय रे? सोनपापडी घेतली का? अरे वा. अरे वा, बरे. हे आपल्या डिमांड सारखीच आहे पुण्याच्या. हो का? पण इथं मागे इथं 68 रुपयाला आहे, तिथं 62 रुपयाला आहे आपले. इथे तांदूळ स्वस्त आहे. संसार येतो. तू तांदूळ पाशीन, गहू पाशीन, पीठ पाशीन, तेल पाशीन, मीठ पाशीन. हे अशी रिकामी धंदे करीत नाही मी. आणि आंपातो, चॉकलेट, सोनपापडी, बिस्किट, सिल्क असं बघत असतो. किती पेट्रोल आहे? 91 रुपये. 33 हा? पैसे. 8421 4 2 1 2 9 2 ब्लॉग मध्ये 3 टाकतो का तू? 5 1. मित्रांनो गोवा नाही काय, कुठे आहे आपण? सुरत. गुजरात. सुरतमध्ये 91 रुपये. बघितलं असेल मित्रांनो तुम्ही आता 91 रुपये पेट्रोल येतं सुरतमध्ये. मोदी साहेबांच्या राज्यात 91.33 रुपये पेट्रोल पर लिटर आणि डिझेल 90 रुपये 1 वो 3 पैसा. रुपए से कम कैसे हो गया फिर? 3 रुपए पर लीटर कम होगा ना तो. बोलाव. अरे भरूच बस स्टॉपला थांबलोय, म्हणजे त्याच्या समोर थांबलेलो आहे. जेवण शकतो. हॉटेल सापडलंय वाटतं आता. हॉटेल दाखवत होतं मला. आतमध्ये बस स्टॉप आहे. हे पेरू आपले. कोणती? भावनगर शिर्डी. आपली नगरवाली शिर्डी. हे बघा शिर्डी. सातारा, नाशिक, सिन्नर. शिर्डीची गाडी चालली आपली भरूच बस स्टॉपमध्ये. हे हॉटेल आशीर्वाद. इथं जेवायला चाललं आता. लागली आतमध्ये जातो, बघतो मग. मेनू कार्ड हॉटेल आशीर्वादचं.
स्पेशल डिश बाजारात रोटलो चुरमा अशी गावरान बाजरी भाकरी गावरान तूप आणि हा गुळ आम्हीच करायचा आता आणि चुरून घ्यायचा त्याला बारीक असा मलिदा गावठाण ना छोकरो मलिदा म्हणतो त्याला मलिदा आपल्याकडं. आणि इकडं काय म्हणतो इकडं बांधलं काय बाजारात रोटलो चुरमा बाजारात लोटलं चुरमा कारणी टोकलो पंप एक नंबर लागतो. अरे इधर बैठ नहीं सकते भैया? क्या ये टेबल पे बैठ ये क्या है ये लस्सी है ना लस्सी और ये बादाम शेक ये डालो और इसमें ड्राई फ्रूट ये क्या डालो है? अच्छे से क्या बोलेंगे आप वो तो मेरे डालो, सलाद। डाल रहे हो तो सलाद तो मेरे एशिया में ऐसे ही डाला क्या भाई, महाराष्ट्र के वो इसको चम्मच दो मी घेतली लस्सी समोलने घेतला काय रे बादाम शेक दादाने घेतला सलाड आम्ही खातो तुम्ही बघा छाया में प्रभु मेरे सारे सोते तुझ में ही मैं पाता हूँ मेरी जिंदगी तेरी अमानत तू ही मेरा खुदा चंगाई तेरे लहू से योग्य तू है खुदा मेरी जिंदगी तेरी
उड़े लूंगा मैं तेरे चरणों में करके समा उड़े लूंगा मैं. माझी बॅग घे ना. हे काय रा साड्याच काय त्यानं माझी बॅग घेतली. दादाची बॅग घेतली तुझी घेतली का? दोन्ही घेत कामाची घेतली. फॉर्मल्स इथून सकाळी येता येईल ना घेतल्या ते की नाही. आपल्याला बुट्ट थोडे घालायचे ना. सध्याला फक्त म्हणून ते काय म्हणतात त्याला लॅपटॉपसाठी घेतली. लॅपटॉप बॅग बस घेतली ना. लॉक कर. मग काय घ्यायचं का कपडे घेऊन टाइमपास. हा घे ना. घे घे. मला का कडे पण नाव चेक करतो. मित्रांनो हॉटेलमध्ये थांबलो या. तुम्हाला हॉटेल दाखवतो कोणतं आहे. हे हॉटेल आहे हॉटेल आशीर्वाद. इथं जेवण पण आहे रूम पण आहेत. हे राजस्थानच्या 5-6 किलोमीटर अलीकडे आहे. गुजरातमध्येच आहे हॉटेल आहे. काहीतरी वेगळंच नाव आहे हॉटेलचं. चित्र्या जे हॉटेलचं म्हणजे गावाचं काहीतरी नाव आहे चित्र्या वगैरे. हे गावाचं नाव काय माहिती तुला? चित्र्या लाल लाल काय लागलं चित्र्या हे काय लागलं चित्र्या गावाचं नाव आहे. काय रे कुठं? गेले गेले हां ते लागलेलं असतं काय नव्हतं. रूम नंबर काय रूम नंबर 109 आहे वाटतं. मित्रांनो हे बघा हायवेला टचच हॉटेल आहेत. हॉटेल आशीर्वाद समोर हायवे चालला आहे. आपलं हॉटेल हे आपलं हॉटेल. चला आता जातो. गुड नाईट. उद्या भेटूया. गुड मॉर्निंग गाईज. बघू शकता तुम्ही गावचा व्ह्यू कसला भारी व्ह्यू आहे. आमच्या रूमच्या खिडकीतून असा व्ह्यू दिसतो. बघा ते डोंगर. राजस्थान इथून 5 ते 6 किलोमीटर आहे मित्रांनो. अजून तो गुजरातमध्येच आहे आम्ही. एक नंबर व्ह्यू आहे. हे आमचं हॉटेल रूम. राजस्थानी नाश्ता का गुजराती नाश्ता आहे. पोहे आणि काय मेथीचे भजे. पदार्थ काय राजस्थान 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 होते. राजा राहायचे इथं त्यामुळे याला नाव पडलं राजस्थान. राजांचं स्थान. राजांचं स्थान होतं. आम्ही आला तर राजस्थान. कोणता राजा आहे तो? फेमस कोण आहे? हा नाही नाही एक पिक्चर कोणता आलता आत्तामध्ये? पिक्चर आलता ना एक राजा बिजा नाही का? राजाने ते राणी राजे छत्रसाल. हा छत्रसाल. काय छत्रसाल? राजे छत्रसाल. मग आपलं काय नव्हतं राजाचं? पद्मावती राणी. पद्मावती राणी फेमस आहे. राजाच काय करायचं? राणी पाहिजे दिली सोडून. पद्मावती राणीच्या आम्ही राज्यात आलेलो आहे या ठिकाणी. मग वायरी पाहिजे दिली सोडून. तू काय काल रात्री आम्ही थांबलो होतो एका हॉटेलमध्ये. रणजित सिंग एवढ्या लांब येऊन राजस्थानला येऊन आम्हाला वाटलं तर लय पैसे लागेल हॉटेलला लागले आम्हाला फक्त 700 रुपये. 700 रुपयात हॉटेल. ब्लॉगचं नाव इकॉनॉमिकल ब्लॉग. कोणता? हा इकॉनॉमी. परंतु चहा मागवत नाही. 25 रुपयाला चहा होता. चहा 25 ला होता. हॉटेलला ती थांबायचं आणि चहा आपला बाहेर प्यायचा 10 रुपयात. रात्री ती झोपायचं आवड करायची आणि बाहेर येऊन चहा प्यायचा. तिथं नाश्ता पण होता. पण गोड पोहे. गोड पोहे होते. हा पोहे मग साखर टाकलं. साखर तर टाकतच पण यांनी वेगळं पाक टाकला होता यांनी वाटतं. गोड पोहे. गोड पोह्याचा नाश्ता दिला होता त्यांनी आम्हाला. राजस्थान पधारो हमारे देश. राजस्थान में एंट्री हो गई हमारी. बघत राहता हळर हम पहुंच गए महाराणा प्रताप के राज में. राजस्थान मध्ये इतके हॉरर प्लेसेस आहेत ना. खतरनाक गाव आहेत. पूर्ण गावचे गाव खाली घे. मला काय साईड मिरर आहे ना. मी एकटा सांगतोय ना आता. कुलधारामध्ये जाणार आहे आम्ही आता. पूर्ण श्रापित गाव आहे ते.
भुताटकी गाव आहे, भुताटकी. आणि ते महल तो कोणता हवामल? हवामान नाही नाही, भानगड किल्ला. भानगड. भानगड किले में भी जाने वाले हैं लय हम. भानगड झालेला आहे तिथं मी असं ऐकलं. भानगड किला भी हरर है, कुलधारा भी हरर, वो विलेज आहे नाही का, डायरेक्ट गाव आहे ते. हा. तिथं डायरेक्ट पूर्ण गाव खाली झालेलं आहे. भानगड किल्ल्याची काय कहाणी आहे तिथं काय कहाणी होत्या कुल- तिथं? भानगड किल्ल्याची पण कहाणी माहिती आहे, पण कुलधाराची कहाणी सांगतो तुम्हाला. कुलधाराची, कुलधाराला आहे ना असं आर्मी ट्रक चालला होता तिथं, असे घाट वगैरे नाही का, कुलधारा गावाच्या तिथं आर्मी ट्रक चालला होता. तर जाता जाता तिथं घाटात ट्रक पडला आणि आर्मीचे जेवढे 10, 12, 15 लोक होते ते सगळे मेले तिथं ट्रक पडून. त्यांना वाचवलं कोणी आलं नाही, म्हणजे आसपासचे लोक वरती पण किल्ला आले बघ कसं आहे डोंगरावर तेवढं दाखव ना ब्लॉगवाल्याला. थांब ना, ते हे नाही होत, बॅक कॅमेरा लगेच चालू नव्हतं ना. हा. तर आर्मी ट्रक पडला घाटामध्ये आणि त्यातले सगळे मेले नाही का, 10, 12, 13 लोक काय लोक असतील ते आर्मीवाले. तर मग काही दिवसांनी ते मेल्याच्या नंतर त्यांचा अंत्यसंस्कार झाला वगैरे. 15 दिवसांनी ना लोकांना ते दिसायला लागले आर्मीवाले नाही का, गन घेऊन उभे मिलिटरी ड्रेसमध्ये असे, आणि नाही आरडाओरडा करत. तर लोकांना पहिले काय वाटलं नाही, पण ते रोज दिसायला लागले, सगळ्यांना दिसायला लागले पूर्ण गावाला. मग ते लोक घाबरले आणि लोकांनी ते कुलधारा गाव पूर्ण खाली गेलं. आता डायरेक्ट हे ते खंडर आहे, खंडर. आता कुलधारा गाव पण पूर्ण गाव खंडर झालेलं आहे. एक पण लोक राहत, कोणी राहत नाही आता. फक्त आता एक त्यांच्या शांतीसाठी ना कोणतं तरी मंदिर बांधले महादेवाचं कोणतं तरी तिथं, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. ती पण प्लेस आपण व्हिजिट करणार आहे मित्रांनो. तर बघत राहा. आता राजस्थान इंटरेस्टिंग डिस्ट्रिक्ट कंटिन्यू करा ब्लॉग. मित्रांनो आलेलो आहे भिलवाडामध्ये, भिलवाडा राजस्थान. गाडी तिकडे पार्क केली मागं. आता इकडे काहीतरी जत्रा चालू आहे वाटतं, जत्रा राजस्थानची. जत्रा काय रे? शॉपिंग, मेगा ट्रेड फेअर. हां, मेगा ट्रेड फेअर काहीतरी, इथं मेगा ट्रेड फेअर चाललेलं आता. बघू तिथं काय भेटतंय का इथलं ट्रेडिशनल राजस्थान मेगा ट्रेड फेअर.